कसं व्हायचं ती परमेश्वरच जाणे. अगं काय झालं? हेच प्रत्येक दिवस नवीन संकट घेऊन सूर्य उगवतोय. होईल ग सगळं ठीक आज ना उद्या. बघू आता बाहेर गेला इंटरव्ह्यूला काय होतंय ते. काय रे, काय झालं? काय झालं बाळा? काय होणार आहे दुसरं? परत रिजेक्शन आलं. काय माग लागलंय ना तेच कळत नाही. ना नोकरीत होकार येतोय ना मुलीकडला होकार येतोय. कधी कधी वाटतं ना मुलगा म्हणून जन्माला आलो तीच खूप मोठी चूक झाली. मला तर वाटतंय ना बिल्डिंग वरून उडी मारून जीव देऊ वाटतं. जगायची इच्छाच नाही राहिली माझ्या. अरे आपली बिल्डिंग तर 3च माळ्याची आहे. हा पण समोरची बिल्डिंग मात्र 10 माळ्याची आहे. इथं सिरियस विषय चालू आहे आणि तुम्हाला जोक सुचतोय. अरे इथं मरायला प्रत्येक जण आलाय. हिम्मत लागती ती जगायला. ज्याच्याकडे पैसा नाही ती उपाशी पोटी मरते आणि ज्याच्याकडे पैसा आहे ती इमानाच्या स्फोटात मरते. संकट प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. ज्याच्या आयुष्यात जास्त संकट त्याचं यश पण तेवढंच मोठं असतं बाळा. नाही लागली ना नोकरी, धंदा कर, चहा विक, पाणीपुरी विक. लात मारल तिथं पाणी काढायची ताकद दिली देवानं. म्हणून तर मुलगा म्हणून जन्माला आलाय.